परवा माझ्याकडे हळदी कुंकू होतं आणि पहा, हळदी कुंकवासाठी मी किती छान तयार झाली आहे। हे ट्रान्झॅक्शन पाहायला किती छान वाटतं ना। हळदी कुंकू आहे म्हटल्यावर रांगोळी तर काढलीच पाहिजे। तर मी आणि आईने मिळून 2 रांगोळ्या काढल्या। आता यातली आईची रांगोळी कोणती आणि माझी कोणती ते तुम्हीच ओळखा। आई तर घरी आल्या आल्या खूप सरप्राईज झाली, कारण ती येण्याआधीच मी घर पूर्ण सजवून टाकलं होतं आणि ते बघून तिने माझं एवढं कौतुक केलं की काय सांगू तुम्हाला। आणि ते ऐकून मला पण खूप बरं वाटलं, कारण ही प्रत्येक मुलीला आपल्या आईकडून ही शाबासकी हवीच असते। त्यानंतर गावातल्या ताई हळदी कुंकवासाठी जमा होऊ लागल्या। गावातलं हे माझं पहिलं हळदी कुंकू, त्यामुळे बऱ्याचशा ताई मला नव्याने भेटल्या आणि माझी नव्याने त्यांच्याशी ओळख झाली। हळदी कुंकू तर हे फक्त निमित्त होतं, पण त्यामुळे कितीतरी ओळखी आपल्या वाढतात, नाही का। तिला पण मी हळदी कुंकू दिलं आणि ज्या उशिरा आलेल्या माझ्या मैत्रिणी होत्या ना, त्यांच्यासोबत मी फक्त फोटोशूटच केलं।